गुहागरमध्ये आम्ही ज्या प्रॉपर्टीमध्ये थांबलो होतो ती प्रॉपर्टी तुम्ही नक्की कन्सिडर करू शकता. त्याची काही कारणं सांगतो मी. प्रॉपर्टी खूपच क्लीन आहे. रूम्स तर क्लीन आहेतच आहेत, पण परिसरसुद्धा खूप क्लीन आहे त्याचा. शिवाय ॲफोर्डेबल आहेत, एकदम ॲफोर्डेबल रेट्स आहेत तिथले. सोबतच आम्ही गेलो तेव्हा तिथं जेवायची सुद्धा सुविधा होती. नाश्ता वगैरे आम्ही सकाळी दुसऱ्या दिवशी तिथंच केला. त्यासोबतच लोकेशन एकदम गुहागरकडे जाणाऱ्या मेन रोडवर आहे. खूप काही आत वगैरे जायची गरज पडत नाही. त्यानंतर जे ओनर्स आहेत दोघांचाही स्वभाव खूप छान आहे. कधीही बाहेर आले की गप्पा मारतात छान. स्वभाव खूप छान आहे काका आणि काकू दोघांचाही. आणि रूममधून जो व्ह्यू आहे बाहेर निघलं बाल्कनीत खूपच सुंदर आहे. तुम्हाला आता व्हिडिओ दाखवतो मी, चला. हा मेन आहे रोड गुहागरकडे जाणारा. तिथूनच इकडं वर आलं की चैतन्य निवास असा एक बोर्ड दिसतो. आणि हे इथं होमस्टे आहेत. इथून डायरेक्ट डोंगराचा आणि छान व्ह्यू येतो. समोरच गाडी पार्किंगला आहे. इथून वर जाता येतो. रूमच्या बाहेरचा व्ह्यू. समोरच मेन हायवे आहे. इथून सरळ 1.5-2 किलोमीटरवर बीच आहे. पूर्ण असाच मोठा रोड आहे. आणि हा रूमच्या पुढचा व्ह्यू. नारळाची झाडं, पार्किंगला जागा. इथं पण एक कार बसू शकते. रूम का मेन गेट. ही समोरून खिडकी. खिडकीतून असा व्ह्यू भेटतो डायरेक्ट. सॉकेट. एवढा बेड भेटतो. टीपॉय, 2 चेअर्स. जर वेळ असेल तर बाहेर बसून व्ह्यू पाहायला खूप छान आहे. इकडे एक खिडकी. या खिडकीतून पण छान व्ह्यू येतो. एक ड्रेसिंग टेबल, त्यात 2 टीव्हीचे रिमोट. टीव्ही येते. आणखीन एक मोठी विंडो आहे इथं. सुंदर व्ह्यू आहे. इथे एक आरसा, बेसिन, वेस्टर्न कमोड आहे. खिडकी, गीझर दिलेला आहे.